Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the fifth lecture about the chapter similarity. I appeal all of you to subscribe my channel so that you can take advantage of this venture that I am doing. My channel name is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Okay, coming to this particular lecture, we will proceed now. In the previous lecture, we have discussed, basic proportionality theorem. I will in 1 or 2 minutes revise what was done in that lecture. So it was basic proportionality theorem. What is actually told in that theorem? If you have a triangle ABC, rough sketch, schematic figures I will draw. This is your triangle ABC. Now to one of these sides, not necessarily BC, it can be AC also. If you draw a line parallel to AC, see, suppose this is that line parallel to AC, what that line should do, it should be parallel to one of the sides of the triangle and it will intersect remaining two sides. That is important. की आता इथे काय केलं बघा, आपण एल ही लाईन काढली आहे, ती कशी आहे, एसी ला पॅरलल आहे आणि एसी ही त्या ट्रायंगलची एक साईड झाली. उरलेल्या दोन साइड्स कोणत्या आहेत, बीए आणि बीसी, त्यांना ती दोन वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये इंटरसेक्ट करते. समजा हा पॉइंट तुमचा पी असेल आणि हा पॉइंट क्यू असेल, तर त्या पी आणि क्यू पॉइंट्समुळे काय झालं बघा, बी ए ही जी साईड आहे त्याचे दोन भाग झाले. काय काय झाले, बीपी आणि पी ए, आणि या साईडचे बीसी या साईडचे पण दोन भाग झाले क्यू या पॉइंटमुळे, बी क्यू आणि क्यू सी. तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम तुम्हाला असं सांगतो की हा पॉइंट पी आहे, सॉरी नीट काढला पाहिजे तो. सो इट टेल्स यू दॅट बीपी डिवायडेड बाय पी ए इट इज इक्वल टू बी क्यू डिवायडेड बाय क्यू सी. दिस इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की याचा कॉन्व्हर्स शिकायचा आहे. नाउ व्हॉट इज अवर एम, टू लर्न कॉन्व्हर्स ऑफ दिस थिअरम. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, सी कॉन्व्हर्स ऑफ द थिअरम, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार जरा वेगळं मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. या ज्या स्टेटमेंट्स आपण शिकल्या ना की असं असं असेल तर ते तसं होतंय, म्हणजे इथे काय होतं बघा, या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये तुम्हाला काय सांगितलंय की एक ट्रायंगल आहे एबीसी, त्याची एक साईड समजा मी घेतली बीसी, तर बीसी ला पॅरलल आणि एबी आणि एसी यांना छेदणारी एक रेषा जर मी काढली, तर त्या रेषेमुळे एबी आणि एसीचे जे दोन भाग होतात ते प्रपोर्शनेट असतात. म्हणजे काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे आणि असं असेल तर असं असेल, असं ते सिद्ध केलेलं आहे. याला मॅथमॅटिक्समध्ये इम्प्लिकेशन्स म्हणतात. या स्टेटमेंट्सना म्हणतात इम्प्लिकेशन्स. ही इम्प्लिकेशन्स आपण कायम वापरतच असतो आपल्या रिअल लाईफमध्ये. ते असं जनरली त्याचं सिम्बॉल असं आहे, पी इम्प्लाइज क्यू. पी ही काहीतरी स्टेटमेंट आहे, क्यू हे त्याचं इम्प्लिकेशन आहे. याला म्हणतात अँटीसिडंट. याला काय म्हणतात, अँटीसिडंट, लक्षात घ्या. आणि ह्याला म्हणतात कॉन्सिक्वेन्स. म्हणजे आपण जरी मराठीमध्ये बघा जर तर ही विधानं करतो. ओके, जर ते स्वस्त असेल तर ते मी विकत घेईन. बघा म्हणजे अँटीसिडंट काय आहे तिथे, ते स्वस्त असेल, आणि कॉन्सिक्वेन्स काय आहे त्याचा, ते मी विकत घेईन. जर उद्या खूप पाऊस पडला तर उद्या मी शाळेला जाणार नाही. बघा म्हणजे इथे खूप पाऊस पडला हे असं असेल तर मग ते आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू या टाईपच्या या स्टेटमेंट्स आहेत. इफ द इंटिजर इज डिव्हिजिबल बाय 2 देन इट इज इव्हन. आता हे बघा विधान, इफ मॅथमॅटिकल बोलू आपण, इफ द इंटिजर इज डिव्हिजिबल बाय 2 then it is even. Then it is even. मग इथे दोन स्टेटमेंट्स आहेत ना, पी काय आहे बघा, इंटीजर is divisible by 2.
डिव्हिजिबल बाय 2 आणि क्यू काय आहे बघा, इट इज इव्हन. इट इज इव्हन इंटिजर ॲक्च्युअली. म्हणजेच याच्यामध्ये आपण काय म्हणणार, पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे या टाईपच्या स्टेटमेंट्स आहेत त्या, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू, जर पी तर क्यू. जर तरची विधानं जी आहेत आपण रिअल लाईफमध्ये नेहमीच ते करत असतो. बघा तुम्ही अनेक वेळा म्हणता की जर उद्या शाळेला सुट्टी असेल तर आपण क्रिकेट खेळू. म्हणजे ह्याच्यामध्ये उद्या शाळेला सुट्टी असणं हे जर आहे. जर तसं असेल तर आपण क्रिकेट खेळू. मग क्रिकेट खेळू एक क्यू झालं. पी इम्प्लाइज क्यू या टाईपच्या या स्टेटमेंट्स असतात. ह्यांना इम्प्लिकेशन्स म्हणतात मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये. अशी ज्यावेळी इम्प्लिकेशन्स असतात त्यावेळी मग आपणाला त्याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे का हे आपणाला बघायचं आहे. म्हणजे आता ह्याचा कॉन्व्हर्स काय पी इम्प्लाइज क्यूचा, तर क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी इज कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. बघा म्हणजे आता ही जी स्टेटमेंट लिहिली आपण, इफ इंटीजर, बघा इफ इंटीजर इज डिव्हिजिबल बाय 2 देन इट इज इव्हन. याचा कॉन्व्हर्स काय होईल, देन नंतर जे आहे तो आपण आता पी करणार आणि जे पी होतं ते आपलं आता क्यू होईल. सो व्हॉट विल बी युअर स्टेटमेंट, इफ द इंटीजर इज इव्हन देन इट इज डिव्हिजिबल बाय 2. बघा याचा कॉन्व्हर्स काय होईल, बघा इफ पी देन क्यू, त्याचा कॉन्व्हर्स काय होतो, इफ क्यू देन पी. मग इथे क्यू काय आहे बघा, इट इज इव्हन इंटीजर. म्हणजेच ते इफ द इंटीजर इज इव्हन देन इट इज डिव्हिजिबल बाय 2 हा त्याचा कॉन्व्हर्स होईल. त्यामुळे बघा हे दोन आपण स्टेटमेंट्स लिहूया म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल कॉन्व्हर्स काय आहे ते. कॉन्व्हर्स म्हणजे काय, जेव्हा मी हे लिहितो इफ इंटीजर इज इव्हन देन इट इज डिव्हिजिबल बाय 2. इट इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं बघा, ह्या टाईपचं विधान आहे, इफ पी देन क्यू. इथे पी काय आहे, व्हॉट इज पी हिअर, इंटीजर इज इव्हन. इंटीजर इज इव्हन हे पी झालं. आणि इथे क्यू काय आहे, इट इज डिव्हिजिबल बाय 2. इट इज डिव्हिजिबल बाय 2. नाउ व्हॉट विल बी कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असणार आहे बघा, कॉन्व्हर्स ऑफ इफ पी देन क्यू इज इफ क्यू देन पी. मग आता हे जे विधान आहे म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया, विधान 1 म्हणूया आपण. सो कॉन्व्हर्स ऑफ 1 काय होईल, कॉन्व्हर्स ऑफ 1 आय थिंक यू कॅन अंडरस्टँड नाव. आपणाला जे क्यू आहे ते आता पी करायचं आहे आणि त्याच्या मागे इफ लावायचा. म्हणजे मी काय लिहिणार आता, इफ इंटीजर इज डिव्हिजिबल बाय 2. इफ इंटीजर इज डिव्हिजिबल बाय 2. If integer is divisible by 2, then what? Then it is even. Right? This is the converse of this statement. म्हणजे हा समजा विधान मी 2 म्हटलं तर 1 and 2 they are converse of each other. 2 चा कॉन्व्हर्स 1 होईल, 1 चा कॉन्व्हर्स 2 होईल. आय होप यू अंडरस्टँड. सो आपल्याला आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम जो आपण प्रूव्ह केलाय ना त्याचा कॉन्व्हर्स सिद्ध करायचा आहे. म्हणजे आता तिथे तुम्ही काय केलं की जर बघा आता इथे जर आपण डायग्राम बघितली, इथे बघा ही डायग्राम, ह्याच्यामध्ये काय लिहिलं बघा, इफ आणि देन असं आहे ना, इफ पी देन क्यू. आता आपण काय लिहिणार, इफ क्यू देन पी. म्हणजे आता आपण असं अश्युम करणार की एपी अपॉन पीबी इज सेम ॲज ए क्यू अपॉन क्यू सी. तर मग लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन बी सी. इथे तुम्हाला बघा, इथे तुम्हाला दिलेलं होतं लाईन पॅरलल टू
side of a triangle intersects the remaining sides in two distinct points. तर ती लाईन पॅरलल आहे हे तुम्हाला दिलेलं होतं आणि तुम्ही सिद्ध केलं की हा जो दोन भाग पडतात त्या साईडचे एबीचे आणि या एसीचे पण ते प्रपोर्शन मध्ये असतात, म्हणजेच एपी अपॉन पीबी एक्यू अपॉन क्यूसी. आता तुम्ही हे अश्युम करणार की एपी अपॉन पीबी सेम ॲज एक्यू अपॉन क्यूसी आणि तुम्हाला प्रूव्ह करायचंय की लाईन पीक्यू इज पॅरलल टू लाईन बीसी. दिस इज द कॉन्व्हर्स पार्ट ऑफ दॅट. ओके, सो नाऊ अवर टार्गेट इज टू प्रूव्ह द कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. त्या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा व्यत्यास, त्याला कॉन्व्हर्सला मराठीमध्ये व्यत्यास म्हणतात, तो मला प्रूव्ह करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, आपण आधी तो स्टेटमेंट लिहूया आणि मग सोपी आहे प्रूफ. सी 10वीतल्या कुठल्याही चॅप्टरमधली कुठलीही सिद्धता जी आहे ना ती सोपी आहे. वन्स यू अंडरस्टँड काय नेमकं हे करतो आपण. पूर्वीचे रिझल्ट जर मला चांगल्या प्रकारे तयार असतील तर मग काहीही कठीण नाहीये, लक्षात घ्या. आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आणि मी हे एक्सप्लेन करतोच आहे तुम्हाला. तर आता आपलं एम काय आहे बघा, टू प्रूव्ह कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. म्हणून त्याच्यासाठी मी कॉन्व्हर्स म्हणजे काय हे आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, आय विल कॉल इट ॲज अ बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. मग आता तो थिअरमची स्टेटमेंट काय होईल बघा, तिथे जे इफ होतं इफ पी देन क्यू या टाईपची जी स्टेटमेंट होती ती आता आपण इफ क्यू देन पी अशी लिहिणार. म्हणजेच मी काय लिहिणार, इफ अ लाईन बघा divides the sides of two triangles, divides the sides of two triangles, divides any two sides. आपण जरा ते नीट लिहूया, divides any two sides of triangle in the same ratio, of triangle in same ratio. Okay, then the line is parallel to third side. Then line is parallel to third side. Parallel to third side. Now that is the converse of that. Okay. तर आता बघा इथे आता त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला ते साधारण ही जी 1/8 फिगर आहे त्यांनी म्हटलंय बघा, इन फिगर 1/8 लाईन इंटरसेक्ट्स द साइड AB अँड AC ऑफ ट्रायंगल ABC इन द पॉइंट्स P अँड Q रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आता कसं होणार बघा, एक ट्रायंगल काढूया आपण. ओके, सपोज दिस इज युअर ट्रायंगल. Okay, so suppose this is the triangle. I will erase this because I will draw it in a better way. Say this is the triangle. The name of the triangle will be say ABC. Okay, and you draw a line. आपण एक लाईन काढूया पॅरलल टू दॅट ट्रायंगल. म्हणजे त्या तिसऱ्या साईडला एक पॅरलल अशी एक लाईन काढू आपण. अँड वी विल ड्रॉ दिस लाईन. मीन्स ॲक्च्युअली वी विल टेक दिस पॉइंट्स ॲज से P अँड Q. ठीक आहे, बघा ही लाईन आपण त्याला नाव देऊया L. सो इथे काय म्हटलंय बघा, लाईन L इंटरसेक्ट्स द साइड AB. बघा ही जी लाईन आहे इट इंटरसेक्ट साइड AB अँड AC इन द ॲट द पॉइंट्स P अँड Q. आणि दिलेलं काय तुम्हाला आहे की AP अपॉन PB, राईट, दिस रेशो इज सेम ॲज AQ अपॉन QC. ओके, नाउ व्हॉट आय हॅव टू प्रूव्ह, लाईन L इज पॅरलल टू साइड BC. Okay, line L is parallel to side BC. Now what we are going to do is proving this result we will use contradictory method. बघा आता इथे त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला
की ड्रॉ ट्रायंगल ABC. ओके, and what you do is दिस थिअरम कॅन बी प्रूव्ड म्हटलंय त्यांनी. सो ऍक्च्युअली याची प्रूफ तुम्हाला अपेक्षित नाहीये, तुमच्या सिलेबसमध्ये हे अपेक्षित नाहीये. दिस थिअरम कॅन बी प्रूव्ड. परंतु ह्याच्यामध्ये काय आहे बघा, हा जो कॉन्व्हर्स आहे त्याचा नेमका काय अर्थ आहे लक्षात घ्या. मेन बीपीटी काय होता, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम काय होता, त्याच्यामध्ये जे दिलेलं होतं तुम्हाला, समथिंग वॉज गिव्हन अँड समथिंग यू प्रूव्ड. तुम्हाला काहीतरी गोष्टी दिलेल्या होत्या आणि त्याचा वापर करून तुम्ही काही गोष्टी सिद्ध केल्यात. आता कॉन्व्हर्समध्ये जे सिद्ध केलं ते आता दिलेलं असणार आहे तुम्हाला. म्हणजेच एपी आणि पीबी हा जो रेशो आहे तोच एक्यू आणि क्यूसीचा आहे असं जर दिलेलं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की याचा जो ही जी लाईन आहे एल, की जी AB आणि AC या साईडना P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते आहे, त्या ती लाईन BC या लाईनला पॅरलल असेल असं तुम्हाला त्यांनी सांगितलेलं. ओके, सो वी आर नॉट एक्सपेक्टेड टू डू द प्रूफ ऑफ दिस. त्यांनी फक्त एक कॉमेंट केलेली आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये, त्यामुळे मी पण त्याची सिद्धता तुम्हाला देण्याचा काही फारसा मला इंटरेस्ट नाही आहे, कारण ॲक्च्युअली दे आर नॉट एक्सपेक्टिंग इट फ्रॉम यू. परंतु कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा कॉन्व्हर्स काय होईल हे पण आपण लिहिलेलं आहे. आणि वी विल ॲक्सेप्ट की असं जर असेल तर ती लाईन जी एल आहे ती BC ला पॅरलल आहे. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू assume. ओके, सो दिस इज व्हॉट वी आर एक्सपेक्टेड. कॉन्व्हर्स तुम्हाला माहिती पाहिजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा काय आहे तो. ओके, सो आय होप दिस इज सफिशियंट अबाउट कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आता ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करायचंय बघा, एक ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी आहे बघा, एक ट्रायंगल ड्रॉ करा ABC. बघा हा ट्रायंगल काढलेला आहे आणि बायसेक्ट द अँगल B अँड नेम द पॉइंट ऑफ द इंटरसेक्शन. कारण आता बघा इथे तुमचं कसं होणार बघा, एक तुम्ही समजा असा एक ट्रायंगल घेतला. ओके, सपोज आय ड्रॉ वन ट्रायंगल. सपोज आय ड्रॉ दिस ट्रायंगल ABC. ओके, अँगल B मी बायसेक्ट केला, म्हणजे याला दोन समान भाग केले आणि इथे तो समोरच्या साईडला कुठेतरी छेदणार, तो आपण समजा पॉइंट D घेतला. तर हा जो अँगल आहे तो आणि हा अँगल सेम आहे. इथे आपण सर्कल काढूया, म्हणजे ते दोन अँगल सेम आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर बघा, बायसेक्ट अँगल B अँड नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AC अँड द अँगल बायसेक्टर ॲज D. तो पॉइंट आपण D घेतला. आता तुम्हाला काय त्यांनी सांगितलेलं आहे बघा, AB किती आहे हे तुम्ही मोजा. सी व्हॉट इज द लेंथ AB, व्हॉट इज द लेंथ BC हे तुम्ही मोजा, म्हणजे समजा. ओके, आणि मग त्यांनी सांगितलंय की तुम्ही AD किती आहे मोजा आणि DC किती आहे मोजा. म्हणजे समजा असं झालं की AB ची लांबी समजा X आहे, BC ची लांबी Y आहे, सेंटीमीटर समजा. ही समजा P आणि Q आहे. हा जर अँगल बायसेक्टर असेल तर आपणाला असं सिद्ध करायचं आहे की AB अपॉन BC, बघा त्या ज्या साईड्स आहेत AB आणि BC या कोणत्या साईड्स आहेत बघा, ज्यामुळे जो अँगल हा कशामध्ये आहे बघा, ABC हा जो अँगल आहे त्याच्या दोन साईड्स काय असणार, BA आणि BC, म्हणजेच ते AB आणि BC मी लिहू शकतो. तर यांचा काहीतरी रेशो असेल ना, तो इथे रेशो असणार आहे X आणि Y. बघा X अपॉन Y, कारण ही लेंथ आपण X मानली, ही लेंथ Y मानली. आता हा जो अँगल बायसेक्टर आहे तो समोरच्या साईडला कुठेतरी छेदणार, तो पॉइंट D घेतला. त्या D मुळे AC चे दोन भाग झाले. काय झाले, AD आणि DC, AD आणि DC. तर हे AD अपॉन DC म्हणजेच ते काय झालं, P अपॉन Q. तर आपणाला हा जो अँगल बायसेक्टर थिअरम आहे, अँगल बायसेक्टर थिअरम, तो असं सांगतो आपणाला की हे जे काही थिअरम, हा जो रेशो आहे तो आणि हा रेशो इक्वल असतो. म्हणजेच काय असतं, AB अपॉन BC विल बी सेम ॲज AD अपॉन DC and that is same as X upon Y, or it can be said as P upon Q. या सर्व गोष्टी इक्वल आहेत. म्हणजे काय कळलं बघा, अँगल बायसेक्टर थिअरम आहे तो, त्याच्यामध्ये आधी कुठला तरी अँगल एक बायसेक्ट होणं गरजेचं आहे. कुठला अँगल आपण बायसेक्ट केला, अँगल B म्हणा, किंवा अगदी परफेक्टली म्हणायचं असेल तर अँगल ABC ऑफ व्हॉट, ऑफ द ट्रायंगल ABC. तो आपण बायसेक्ट केला. बायसेक्ट करणं म्हणजे काय, कोन दुभागला आपण किती, दोन समान भागांमध्ये. म्हणजे समजा हा अँगल ABC जो आहे तो समजा 70 अंशाचा असेल
तर हा जो वरचा भाग झाला आता ABD, त्याचं मेजर किती असेल 35. तसंच DBC हे मेजर किती असेल 35, कारण एकूण अँगल 70 आहे, त्याचे 2 समान भाग केलेत तुम्ही. सो अँगल बायसेक्टर डिवाइड्स द अँगल इन 2 इक्वल पार्ट्स. आता ही जी अँगल बायसेक्ट करणारी जी जो रे आहे तो या समोरच्या साईडला छेदणारच ना कुठेतरी. कुठलाही ट्रायंगल काढा, त्याचा कुठलाही अँगल बायसेक्टर काढा, तो अपोजिट साईडला 2 भागात डिवाइड करणारच आहे. मग तो 2 भागात डी या पॉइंटला डिवाइड करतो. इथे अपोजिट साईड कोणती आहे, बीच्या AC. मग ACचे 2 भाग होतात. कशामुळे, या अँगल बायसेक्टरमुळे. तो जो अँगल बायसेक्टर आहे तो AC साईडला D मध्ये मिळतो असं जर तुम्ही मानलं तर AD आणि DC असे 2 भाग झाले. तर हे AD आणि DC या 2 भागांचं प्रपोर्शन, म्हणजे याची लांबी समजा P असेल, याची लांबी Q असेल. कशाची, AD ची P असेल, DC ची Q असेल. तर आपण काय म्हणणार की D डिवाइड्स द सेगमेंट AC इन व्हॉट रेशो, P अपॉन Q किंवा AD अपॉन DC. तर हा जो रेशो आहे तोच रेशो या साईड्सचा असतो. कुठल्या साईड्सचा, BA आणि BCचा. म्हणजेच BA अपॉन BC इज सेम ॲज AD अपॉन DC. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. कितीतरी महत्वाची प्रॉपर्टी आहे. ओके, कसं आहे, एक तुम्हाला मी एक्झरसाइज देतो. जे कोणी चांगले स्टुडंट्स आहेत त्या सर्वांनी हे करणं गरजेचं आहे की 9वी पासूनचे जे काही सर्व अल्जिब्रा आणि जॉमेट्रीमधले रिझल्ट्स आहेत त्यांचं एकत्रीकरण करणं. ते लिहा नुसते रिझल्ट्स, ते 50 वेळा वाचा वर्षभरामध्ये की ते कॉन्क्रीटली आपल्या लक्षात राहतात. अँड देन यू कम टू नो हाऊ दीज रिझल्ट्स आर युज्ड फॉर प्रूव्हिंग फर्दर रिझल्ट्स. ही मॅथमॅटिक्समधली गंमत आहे की ऑलरेडी जे मी सिद्ध केलेलं आहे ते आणखी नवीन गोष्टी सिद्ध करण्यासाठी मी कसं वापरतो. प्रत्येक थिअरम हा असा आयलंड नाहीये, आयसोलेटेड नाहीये. दे आर डिपेंडिंग ऑन प्रिव्हियस रिझल्ट्स. सो आय मस्ट नो द प्रिव्हियस रिझल्ट्स प्रॉपरली. I must have a command on previous results, then I can understand further things. ही जी त्याच्यामधली सुसूत्रता आहे, एक थ्रेड आहे त्या सर्व रिझल्ट्समध्ये, तो थ्रेड आपणाला समजला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, सो वी विल डू धिस रिझल्ट, प्रूफ ऑफ धिस रिझल्ट in the next lecture. Till then, bye. Again, I appeal you to subscribe my channel and take advantage of these lectures. Thank you.